नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे आणि किचनमध्ये काय झालं, अचानकच एक चिमणी आली. तर त्या चिमणीला कळतच नव्हतं नेमकं बाहेर कसं जायचं. तर ती आपल्याला माणसांना बघितलं की लगेच घाबरतात असे पक्षी. तर झाडूने मी हे केलं, म्हणजे मारलं नाही, पण ते घाबरायला लागले. तर ते जास्तच अशी म्हणजे सज्जामध्ये जाऊन बसायला लागली. मग नंतर मी सोडून दिलं, म्हणलं आपोआप जाईन. नंतर मी काय झाडू नाही दाखवलं ना, काही नाही. आणि पाणी पण आलेलं होतं, पाणी पण भरायचं होतं. तर आई आठवड्यातून असा एक दिवस म्हणजे उपवास करतच असतात, असंच करत असतात. आणि पाणी आलेलं होतं, मला खूप घाई होती पाणी भरायचं. म्हणजे भरायचं काय नसते, फक्त भांडे वगैरे असे घासायचे, ह्याचे असते जास्तीच काम जरा माणूस काढते. फरशा वगैरे साफ ते करणं सगळंच. तर राजवीरला आणि प्रांजलला डब्बा पण द्यायचा होता. तर आता साबुदाणा म्हणलं ना, तर एवढं कुटाणा असतंय ना. कुटाणा कसा, राजवीरचा वेगळा, प्रांजलचा वेगळा. प्रांजलला काही तिखट आवडत नाही, एक मिरची टाकायची आणि तिला वेगळा करून द्यायचा. आणि राजवीरचं काय असते, मला लाल तिखटचा बनवून दे. आणि आमचं तिघांचं काय असतं, हिरव्या मिरचीचं, आपलं क्रश केलेल्या मिरचींचा. तर मला आता राजवीरला मी याच्यातलाच देणार, कारण की मिरच्या खूप तिखट होत्या. आणि प्रांजलला एकदम असा साधा बनवून घेतला. प्रांजलचा पण डबा वगैरे भरला आणि राजवीरलासुद्धा हाच दिला. काही लाल तिखट काही टाकलं नाही, म्हणलं मिरच्या जास्त तिखट आहेत आणि जास्तच तिखट होईल म्हणून. तर सगळ्यांनीच मग पाणी सुटलेलं होतं, सगळ्यांनीच आज साबुदाणाच खाल्ला. कारण की आज काही स्वयंपाक वगैरे काही केलंच नाही, म्हणलं आज स्वयंपाकाला सुट्टी. तर रात्रीच मी साबुदाणा भिजू घातलेला होता. पण काय होतं आहे, साबुदाण्याचं मला ना प्रमाणच कळत नाही बघा. मला थोडं टाकायचं असते तर माझ्याकडून जास्तच होऊन जाते ते. तर त्याच्यातला मग मी थोडासा ठेवला आणि दह्यासोबत मस्तपैकी लिंबू वगैरे पिळून खूप छान लागते. आणि त्याच्यासोबत साबुदाण्याची पापडी पण अशी क्रश करून टाकली ना, तर एक नंबरच साबुदाणा लागते. तर मला दह्यासोबत खूप आवडतो आहे साबुदाणा. तर 2-3 हांडे पण असे भरायचे होते, कारण की स्वयंपाकाला पण पाणी वगैरे लागतं आहे. आणि शेंगदाणे आणलेले होते किराणामधून. तर आता ऊन पण पडलेले, आता पावसाचा तर काहीच पत्ता नाही, अजिबातच पाऊस नाही. असं उन्हाळ्यासारखं ऊन पडले आणि खूप असं गरमायला लागले. आता कूलर पण आम्ही ठेवून दिलेत, पण आता वाटते असं कूलर लावून बसावं, एवढं गरम व्हायला लागले. तर हे घुंगरू शेंगदाणे आहेत आणि हे कोणते सोलापुरी का काय म्हणतात. तर शेंगदाणे आमचे संपलेले होते, मी भाजून पांढरे शुभ्र करून ठेवत असते. दर महिन्याला आपले पोह्याला उपम्याला ह्याला लागतेच शेंगदाण्याची चटणी, ते करायला म्हणजे सोपं पण जाते करायला. असं शेंगदाणे भाजून ते ठेवल्यावर कुट्टा होता केलेला. तर मग ऊन ते पडलेलं होतं, म्हणलं शेंगदाणे पण वाळावेत. आणि हे बघा, प्रांजलचं शाळेतून आलं की चाललं आहे तिचं घर बनवणं. आता आम्ही तिला ऑनलाईन घर घेतलेलं आहे, त्या स्टिक वगैरे जोडायला म्हणलं खूप हे होतं आहे. तर ती आणखी मलाच परेशान करते, हे जोड, आणि ते मला काही व्यवस्थित येत नाही जमायला. तर ते आम्ही तसंच ठेवून दिलेलं आहे. तर प्रांजलचं खेळणं वगैरे इकडं मस्ती सुरू. आणि नंतर बरेच काम होते, आवरल्याच्या नंतर म्हणलं आता फ्रीज राहिले, कारण की आता सगळं घरातले साफसफाई झालेली आहे करणं. तर फ्रीज खूप घाण झालं होतं, गेल्या महिन्यात साफ केलं होतं. आणि असं अधूनमधून साफ करण्यात, असं वरून पुसण्यात आणि असं एकदम घासणीनं घासल्यावर छान निघतं आहे. तर पूर्ण आतमधलं सगळं सामान काढलं फ्रीजमधलं, सगळे त्याच्यातले स्टँड वगैरे सगळं असे स्क्रबरने घासायचं, कारण की घासणी जमत नाही तारेची फ्रीजला लावायला, त्याला क्रॅक्स असे पडतात. तर याच्यामध्ये पण अशी धूळ बरीच बसती. तर सगळे क्लीन वगैरे केले, मस्त असे वाळू दिले आतले स्टँड वगैरे आणि सगळं व्यवस्थित असे लावून घेतले. तर आता बघा फ्रीज कसं जसं काय दुकानातून नवीन आणलं, एवढं चकाचक झाले. तर हे शेंगदाणे माझे गेल्या महिन्यातले होते किराणातले. तर हे वाळून ठेवायचे आणि अगोदरचे मी भाजून ठेवत असते, कारण की शेंगदाणे बरेच लागते चटणी ते करायला शेंगदाण्याची ह्याची. तर एकीकडं माझं काम सुरू होतं आणि आलं लसूण पण करायचं होतं आठवड्याभराचं. तर मग असं सोपं जाते आलं लसूण ते केलेलं. माझी काही तब्येत ठीक नाही म्हणून असा आवाज येतो आहे, सर्दी खूप झालेली आहे मला. आणि आलं लसूण पण एकीकडे केलं आणि एकीकडे शेंगदाणे पण भाजून घेतले, कारण की मग सोपं गेल्यावर काय अवघड वाटत नाही स्वयंपाक, ते करायला लगेच होतोय झटकीपट स्वयंपाक पण. तर एकीकडे शेंगदाणे आणि एकीकडे आलं लसूणही करून घेतलं. तर वेळ होता, तर कारण की स्वयंपाक नव्हता, तर म्हणलं हे एक्स्ट्राचे कामं तरी आता करून घ्यावे. कारण की काय होतं आहे, दळण, शेंगदाणे, आलं लसूण हे सगळं माझं सोबतच संपत असते दर महिन्याला. शेंगदाण्याचा कुटा वगैरे केलेला होता, पण भाजलेले शेंगदाणे थोडे कमी झाले, कारण की मी शेंगदाण्याची चटणी ते केलेली होती म्हणून.
तर आजचा दिवस काय आता स्वयंपाक नाही म्हणल्यावर नाही का साबुदाणा खा, हे खा, ते खा. आईसोबत आम्हाला पण उपवास आम्ही पण धरला. तर तुम्हाला मी अगोदरच म्हणलं साबुदाण्याचं प्रमाणच मला भिजवताना कळत नाही. तर साबुदाणा जरा जास्तच झाला तर मग मी काय केलं, त्याच्यातला साबुदाणा नाही का थोडासा काढून ठेवला आणि दुपारी मस्तपैकी साबुदाण्याची खीर बनवली. तर ड्रायफ्रूट्स घरातले सगळे संपले होते. तर समोरच एक ड्रायफ्रूट्सचं दुकान आहे, राजवीरला म्हणलं आण तिथून जाऊन. तर राजवीरनी गेला, समोर असल्यामुळं काय वाटत पण नाही संपलं तरी पण. पण असं भाजी मार्केट ते सगळं जवळ आहे, पण किराणा दुकान ते आम्ही दुसरीकडं जाणं लागते. एक आहे पण तिथे काही एवढा क्वालिटीचा माल भेटत नाही, तर आम्ही तिकडूनच आणत असतो किराणामध्ये. तर मला वाटलं फ्रीजमध्ये आहेत का नव्हतं, तर मग मी सांगितलेच नव्हते ह्यावेळेस आणायला. तर बघतो तर 2-3च काजून बदाम होते. मग लगेच राजवीरनी घेऊन आला. तर मस्तपैकी अशी आपली खीरही उकळत होती, सगळं खोबरं वगैरे टाकून घेतलं ना, खूप छान अशी खीर होती. तर मग मी सकाळी एवढा साबुदाणा नाही का साईडला काढलेला होता. तर 1 लिटर म्हणजे एक नाही, अर्धा पाऊण लिटर दूध होतं आणि एवढा पाव किलोचा साबुदाणा असन. तर खूप छान असा खीरही आपली झालेली होती दुपारच्या वेळेला. खूप हे नको नको करतात खायला. तर अशी मस्तपैकी असं साबुदाणा त्याच्यामध्ये टाकला ना, असं छान असं रटरट साबुदाणा त्याच्यामध्ये दुधात उकळून घ्यायचा. छान अशी खीर आहे, अशी टम्म फुगतोय बघा साबुदाणा खिरीमध्ये. तर पाहू शकतात खूप छान अशी खीर झालेली होती. एवढा मस्त वास येत होता ना खिरीचा. आता खीर कोणाला आवडणार नाही एवढं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे असल्यावर. पण सगळ्यांना आवडते. प्रांजलला मी एका डिशमध्ये दिली तर ती म्हणली कोण खाते खीर, आपण तर नाहीत बाबा खीर बीर खात, आपल्याला दही खायचे. तर ती असं गोड काही असलं ना तर खातच नाही. तर तिनं घेतलं होतं दही. मग आम्ही सगळेजण सोबतच बसलो तिकडं दुपारी खायला. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.